भरभरून फुलली वॉटर लिली. छोट्या-छोट्या कुंडीत तुम्ही लावू शकता, टबमध्ये तुम्ही लावू शकता, बकेटमध्ये तुम्ही लावू शकता. तेलाच्या कॅनमध्ये लावलं, फरची पुसायच्या मगमध्ये लावलं. त्याच्यानंतर एका टबमध्ये याच्यात 10 कुंड्या ठेवलेल्या आहेत छोट्या-छोट्या. आणि ह्या मात्र मोठ्या झाल्यावर वेगळे याला द्यावं लागेल, कारण हे पानं एकात एक गुंततात त्याच्यामुळं. पण तुम्हाला दाखवायचं हे होतं की जागेचा काही प्रॉब्लेम असेल तर छोट्या कुंडीतसुद्धा तुम्ही वॉटर लिली लावू शकता. बकेटमध्ये लावू शकता, पण चांगल्या ग्रोथसाठी मोठा टब वापरला तर तुम्हाला ग्रोथ चांगली मिळेल. फुलाची साईजसुद्धा मोठी होईल. छोट्या कुंडीमध्ये थोडी साईज छोटी होऊ शकते, पण फुलाचा आनंद मात्र छोट्या-छोट्या कुंडीत तुम्ही घेऊ शकता. भरपूर वॉटर लिली लावायला सोपी आहे आणि भरपूर आनंद देणारी आहे, कारण हे फूल खूप अशा फुलासारखं दुसरं कोणतंही फूल असू शकत नाही असं मला वाटते. खूप सुंदर फूल असते, कारण ते पाण्यावर तरंगते, त्याच्यामुळे खूपच सुंदर दिसते. बघा, आता आपल्याकडे भरपूर प्रमाणात वॉटर लिली आहे. मोठा व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर. काहीच रंग आहे, काही रंग लवकरच जाणार माझे, म्हणूनच तुम्हाला घ्यायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्या मोठ्या व्हिडिओमध्ये, त्याला मेसेज करा आणि जे रंग आहे ते मी तुम्हाला देऊ शकेल, आणि जे नाही आहे ते तर माझ्याकडे एक जे प्लांट आहे ते मी देणार नाही, कारण मला त्याचे भरपूर प्लांट तयार करायचे असतात. त्याच्यामुळंच मागच्या वर्षी भरपूर शेअर केलेले होते आणि यावर्षी आता सुरुवात झालेली आहे. आणि लवकर लावा ना, तर तुमची झाडांची ग्रोथ छान होईल, कारण काही दिवसात मग हिवाळ्यामध्ये याची ग्रोथ एकदम थांबते. त्याच्या पहिलंच हे प्लांट लावा लागते आणि वर्षानुवर्ष आपल्याकडे भरपूर प्लांट तयार होतात. हे थोडी मेहनत आणि देते आपल्याला एवढा मोठा आनंद. हे वॉटर लिली हे असंच असते. काही टबमध्ये बघा, बीपासून तयार होणारं वॉटर लिलीपेक्षा आहे ना, माझ्याकडे तर मागच्या वर्षी बीसुद्धा पडलं होतं. पॉलिनेटर आपोआपच झालं होतं आणि बी पडलेलं होतं. ते पण रोपं लावलेलं आहे. बघूया, काही रोपं तर अजूनही लावायचे आहे. धन्यवाद सर्वांचे. अशी थोडीशी माहिती.